नमस्कार, मी धनश्री. मी माझ्या अनंत पंख या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचं कम्फर्ट फूड डाळ खिचडी, पण एक खास ट्विस्टसह. तर आपण आज एक थेंबही तेल किंवा तूप न वापरता ही रेसिपी बनवणार आहोत. हॉटेल सारखी चवदार आणि मऊ झिरो ऑइल दाल खिचडी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वजन कमी करायचं असेल किंवा काहीतरी हलकं फुलकं आणि पौष्टिक खायचं असेल तर ही रेसिपी बेस्ट आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य: मी इथे तांदूळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. 2 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास मुगाची डाळ या प्रमाणात घेतलेला आहे. तर मी तर स्वच्छ पाण्याने धुवून 10 ते 15 मिनिटं मी भिजत ठेवलेला आहे. मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, गरम मसाला 1 चम्मच, लसूण आले पेस्ट, कांदा लसूण मसाला. तर तुम्ही इथे लाल मिरचीही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. हळद 1 चम्मच, चवीनुसार मीठ, हिंग. नंतर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो ही मीडियम साईजचे चिरून घेतलेला आहे बारीक. पाणी. नंतर एक मिरची मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे. कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तर आपल्या रेसिपी होण्यासाठी ठेवलेला आहे. तर यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया. ते थोडे गरम होईपर्यंत भाजून घेऊया. जिरे थोडेसे भाजले की आपण यामध्ये मोहरी टाकून घेऊया आणि तेही भाजूया. एक 5 मिनिटं याला थोडंसं हलकसं असं भाजून घेऊया. मोहरी तडतडली की आपण यामध्ये हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण घालून घेऊया. कांदा आपला थोडासा भाजलेला आहे. आपण यामध्ये 1 चमचा लसूण आलं पेस्ट घालूया. तीही मिक्स करूया. नंतर यामध्ये आपण मिरचीही घालून घेऊया आणि कढीपत्ताही टाका. तुम्हाला आवडला तर तुम्ही टाका तुमच्या आवडीनुसार. आणि हेही मिक्स करून घेऊया. कांदा भाजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकूया आणि हलवून घेऊया. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो बारीक चिरलेला हेही मिक्स करून घेऊया. हे कांदा आणि टमाटर आपण त्यांच्या पाण्यावरच शिजवून घ्यायचं आहे. कांदा आणि टमाटोला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ते त्यामध्ये भाजून जाईल. इथे कांदा, टमाटो, मिरची सर्व भाजलेले आहे. तुम्ही याच्यामध्ये भाज्याही ऍड करू शकता. गाजर, वटाणे, बटाटो. मी इथे फक्त डाळ भात बनवत आहे. तर आपण याच्यामध्ये आता मसाले टाकूया. मसाले आपण या कांद्यावर टाकायचे आहेत. कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, हिंग आणि हे मिक्स करून घेऊया. दोन चमचा आपण पाणी घालायचं आहे मसाले भाजण्यासाठी. हळदीचा कच्चा वास निघून जाईपर्यंत आपण हे भाजून घेऊया. मसाले टाकताना तुम्ही कांदा आणि टमाटो वरती टाका, जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत.
तर अशा प्रकारे आपल्या इथं मसाला पूर्ण भाजलेला आहे. तर आपण यामध्ये तांदूळ टाकूया. छान भिजलेले आहेत तर आपण टाकूया. आणि हे मिक्स करून घेऊया. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्याही घालू शकता. व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर आपण यामध्ये पाणी घालूया. मला खिचडी जेवढी पातळ हवी आहे तेवढे पाण्याचे प्रमाण ठेवा. यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि याला एक उकळी आली की आपण कुकर बंद करूया. शिट्टी होण्यासाठी ठेवूया. उकळी आलेली आहे तर आपण कुकर बंद करून ठेवूया शिट्टी होण्यासाठी. तेल, तूप किंवा बटर याचा एक थेंबही वापरलेला नाही. त्यामुळे या रेसिपीमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. आणि जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत, ज्यांना कॅलरी कॉशन्स आहेत, त्यांच्यासाठी हा आहार खूप पौष्टिक आणि उत्तम आहे. तर इथं आपला कुकर थंड झालेला आहे. तर आपली दाल खिचडी तयार आहे. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि कोथिंबीर घालून घेऊया. तर इथं आपली दाल खिचडी तयार आहे. इथं आपली दाल खिचडी ही रेसिपी तयार झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. धन्यवाद.